नमस्कार मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज कृष्ण जन्माष्टमी आहे. त्यानिमित्त एक गोष्ट, योगमाया. आज सर्वजण योगेश्वराला भजतात, पण एक गोष्ट नकळत विसरतात. कुणालाही आठवत नाही की त्याच दिवशी जन्माला आलेली एक मुलगी जी कृष्णाऐवजी अदलाबदल केली गेली होती. कृष्णाचं आयुष्य अनमोल होतं, पण ही मुलगी जणू त्याला जन्माला घालण्यासाठीच जन्माला आली होती. योगमाया. आज केवळ कृष्णाचा वाढदिवस नाही, तर योगमायेचाही वाढदिवस आहे. योगमाया कंसाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून तिनं स्वर्गात पदार्पण करायला निघाली ती. आणि स्वर्गात जात असतानाच कंसाला तिनं आकाशवाणी करून सावध केलं की तुझा मारेकरी जन्माला आलेला आहे. शास्त्रात स्पष्टपणे नमूद केलेले आहे की ती सुद्धा कृष्णाच्या इतर भावंडांप्रमाणे मारली गेली. योगमाया देखील आदिशक्तीचा अवतार होती, जी काही जुनं वचन पाळण्यासाठी भगवान विष्णूंच्या अवतारासह जन्माला आली होती. जेव्हा कंसाने तिचे पाय पकडले आणि तिला जमिनीवर फेकलं, तेव्हा ती स्वर्गाच्या दिशेने उडाली आणि म्हणाली, कंसा, तुझ्या मारेकऱ्याने आधीच जन्म घेतलाय. मी तुला ठार मारू शकते, पण तू मला माझ्या पायाला स्पर्श केला असल्यानं मी त्याला तुझ्या विनम्रतेची अभिव्यक्ती मानते आणि तुला क्षमा करते. कृष्णाचा जन्म रात्रीच्या अंधारात कारागृहाच्या बंदिस्त जागेत झाला. तथापि त्याच्या जन्माच्या क्षणी सर्व रक्षक झोपले, साखळ्या तुटल्या आणि बंद केलेले दरवाजे हळुवारपणे उघडले. त्याचप्रमाणे कृष्ण म्हणजे चेतना आणि जागरूकता आपल्या अंतःकरणात जन्म घेताच सर्व अंधकार म्हणजे नकारात्मकता नाहीसा होत. सगळ्या साखळ्या म्हणजे मी, माझं, ह्या जो अहंभाव असतो ना, आपला अहमपणा असतो, त्या तुटल्या आहेत. आणि तुरुंगातील सगळे दरवाजे आपण स्वतःमध्ये ठेवतो, म्हणजे जात, व्यवसाय, संबंध इत्यादी, ते उघडले जातात. जगातील सर्वात त्यागसंपन्न पुरुष म्हणजे कृष्ण. आई, बाप, गाव, त्याची शीव, राज्य, आपला वंश, मैत्रिणी, गोपिका, गोप वेळप्रसंगी सोडून द्यायला लागल्या त्याला, पण तो निर्मोही सहजपणे सोडत गेला, गुंतला नाही कशामध्ये. नॉन जजमेंटल होणं मी त्याच्याकडून शिकतेय, त्या योगमायेकडून. कृष्णापासून हेच शिकतोय की गुंतू नका, कार्य करत राहा. तर कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने हे एक छोटंसं मनोगत. आवडलं असेल तुम्हाला सगळ्यांना याची खात्री आहे. धन्यवाद.